मित्रांनो फायनली व्यवसाय जोरदार सुरू झालाय. भरपूर मेहनत चालू आहे. पहिलं वाटलं लई सोपा व्यवसाय हा, पण रात्रंदिवस मेहनत आहे. आम्ही 2-2, 3-3 वाजता दररोज. आमचा अवतार बघा सगळ्यांचा. कॉमेडीचा व्हिडिओ पण आहे ना, आणि काहीच नाही. सकाळ 6-7 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत आम्ही दोघं असतो. 11-12 वाजेपर्यंत पोरी असतात. त्याच्यानंतर त्या घरी जातात. आम्ही इथंच असतो, झोपायला पण इथं असतोय. सकाळी उठला आंघोळ करून आलं पुन्हा इथं सुरू होते काम. भरपूर पार्सल गेलेत, अजून काही राहिलेत. आता ज्यांचे जे राहिले असतील प्रत्येकाचं पार्सल प्रत्येकापर्यंत पोहोचल. थोडीफार तुटफूट होऊ शकते. कलरला थोडाफार कमी जादा होऊ शकतं. आबाळ वगैरे असते, कधी कधी नसते. ज्या दिवशी आबाळ असतं त्याची थोडंसं कलरला प्रॉब्लेम येतोय. बाकी गव्हाची कुरडी ओरिजिनल आहे आणि थोडीफार आंबूस लागली पाहिजे, आहे की नाही? कारण 3 दिवस गहू भिजवलेला असतो, त्याच्यामुळे थोडासा आंबटपणा आलेला असतो, खास करून गव्हाच्या कुरड्याला. आता जास्त व्हाईट कलरच्या मागं लागण्यापेक्षा मला असं वाटतं आम्ही जो नॅचरल कलर आहे कुरडईचा तो तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही ओळखून घ्या तुम्ही कोणती कुरडई खात होता आतापर्यंत, आहे की नाही? आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही, परंतु गव्हाची ओरिजिनल चिकाची कुरडई बनवायला जी मेहनत लागते ना ती भयानक आहे. तर माझं एवढंच मत होतं, ज्या तुम्ही ऑर्डर देतायत डायरेक्ट फोन करता, हॅलो सर कसं आहे काय, व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज हाय टाका. तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना ते रेट लिस्ट पोहोचणार आहे आणि सगळ्यांना रेट लिस्ट आल्यानंतर तुम्ही ते ऑर्डर डायरेक्ट कन्फर्म करा आणि व्हॉट्सअपला टाका. आम्ही डेली रात्रीचं आहे ना 9-10च्या दरम्यान त्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ज्या आहेत ना मेसेज त्याचा रिप्लाय देणार आहोत आणि प्रत्येकाला रिप्लाय मिळणार आहे. फोन कॉलमुळे दिवसभर आम्हाला कामही होत नाही, प्रत्येकासंग बोलणंही होत नाही. बरेचशा ताई असतील, दादा असतील, नाराज होण्याचे चान्सेस आहेत. वैसे तुला काही सांगायचं का? सांगायचंय ना, सांगा. नमस्कार. आम्ही तुम्हाला गव्हाच्या चिकाची कुरडई देतोय आणि वातावरण थोडंसं खराब आहे त्यामुळे कलर थोडा इकडे तिकडे होऊ शकतो, पण ओरिजिनलच भेटणार आणि चवीमध्ये कोणतंच कॉम्प्रोमाइज नाहीये. मित्रांनो फायनली सगळे थकलेले आहेत, दिवसभर काम केलेलं आहे आणि मला शेवटला एक व्हिडिओ बनवून सोडूयात. भरपूर दिवस झाले व्हिडिओ कुठलाच नाहीये, कॉमेडीचा नाही आणि आपला रेग्युलर कुरडईच्या व्यवसायाचा पण नाहीये. भरपूर काम असते. आता तुम्ही बघा पाठीमागं इकडे सांडगे वगैरे लावले तर इथं पाठीमागं कुरडई सगळी. तर अशा प्रकारे आपला हा स्टॉक आहे आणि डेली तो जातोय पण. तर मित्रांनो आपल्या मराठी बांधवाचा व्यवसाय आहे, नवीन व्यवसाय आहे. थोड्या चुका असतील आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर काम करू आणि तुमच्यापर्यंत ओरिजिनल गोष्ट पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू त्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.